आणि पुन्हा एकदा जागा वाटपाच्या मुद्द्याकडे जाऊया। जागा वाटप झालेलं आहे आणि आज उमेदवारांनी फॉर्मही भरलेत, पण अनेक ठिकाणी कही खुशी कही गम असं वातावरण राजकीय पक्षांमध्ये युत्या आघाड्यांमध्ये दिसते। राज्यामध्ये अनेक ठिकाणी महायुती तुटली आहे। मुंबई ठाणे इथं भाजप आणि शिवसेना एकत्र आहे। अजित पवारांची अनेक ठिकाणी वेगळी चूल आहे। महाविकास आघाडीचं एकत्रीकरण राज्यामध्ये काही एक दोन अपवाद वगळता कुठेही दिसत नाहीये। त्यामुळे आता हे महत्त्वाचं आहे पाहणं की राज्यात महायुती नेमकी झाली आहे कुठे कुठे आणि तुटली आहे किती ठिकाणी। मुंबईचा विचार केला तर भाजप आणि शिवसेनेनं फायनली जागा वाटपावर एकमत केलेलं आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार या महाविकास आघाडीतले दोन पक्ष आणि राज ठाकरे यांनी एकमत केले। राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। काँग्रेस वंचित सोबत गेलेली आहे आणि स्वबळावर लढतीये। ठाण्यामध्ये भाजप शिवसेना हे युती राखण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत। जागा वाटप पूर्ण झाले दोन्ही पक्षांमध्ये। तिथेही उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार एकत्र म्हणजे मुंबई आणि ठाण्यामधली लढत ही सारखीच आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तिथे स्वबळावर लढतीये, त्यामुळे इथल्या दोनही शहरांमधला पट हा सारखा आहे। नागपूरमध्ये गेलो तर भाजप आणि शिवसेना युती राखण्यामध्ये इथे यशस्वी झालेली आहे। भाजप शिवसेनेची युती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि पवार गट हे तिघेही इथे स्वबळावर लढतात। दोन्ही ठाकरे सुद्धा इथे वेगवेगळे लढतात, त्यामुळे बऱ्याच उमेदवार हे रिंगणामध्ये असतील इथे। कोल्हापूरचा विचार केला तर इथे मात्र महायुती तीनही पक्ष एकत्र आहेत। भाजप आहे, शिवसेना आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा शिवसेना आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीमधले दोन पक्ष एकत्र आहेत, पण शरद पवार गटानं मात्र कोल्हापूरमध्ये स्वबळाचा नारा दिलाय। त्यामुळे इथे महायुती एकत्र आहे पण महाविकास आघाडी नाही। नाशिकचा विचार केला, भाजपनं स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतलाय, कारण शेवटपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालं नाही। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं इथं युती केली आहे। महाविकास आघाडी इथं शाबूत आहे। मनसे महाविकास आघाडीमध्ये इथे आलेली आहे, कारण नाशिकमध्ये मनसेची ताकद चांगली आहे। महाविकास आघाडीसाठी हा प्लस पॉइंट ठरू शकतो। अमरावतीचा विचार केला, भाजप आणि युवा स्वाभिमान हे एकत्र आहेत। रवी राणा यांचा पक्ष। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस इथं स्वबळावर लढतायत। ठाकरे गट आणि काँग्रेस हे इथे एकत्र लढतायत, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तिरंगी लढत तर आहेच आहे, पण अनेक ठिकाणी चौरंगी पाच एलिमेंट्स आपल्याला दिसतील। पवार गट आणि वंचित, अमरावतीमध्ये वंचितची ताकद चांगली आहे। शरद पवार यांच्या पक्षासोबत ते इथे आहेत। संभाजीनगरचा विचार केला तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वबळावर लढतायत। इथे युती होऊ शकली नाही। काँग्रेस, ठाकरे गट, पवार गट हेही स्वबळावर लढतायत। महाविकास आघाडी एकत्र येऊ शकली नाही, त्यामुळे 6 पदरी लढत संभाजीनगरमध्ये होईल आणि याशिवाय आणखीनही एलिमेंट्स वाढतील इथे, कारण एमआयएम असणार आहे, वंचित असणार आहे। वसई विरार, भाजप शिवसेना इथे एकत्र लढणार आहेत। शेवटपर्यंत या युतीसाठी प्रयत्न चालू होते, शेवटी ती युती सक्सेसफुल झाली। राष्ट्रवादी स्वबळावर लढतीये वसई विरारमध्ये, ती शिवसेना आणि भाजप सोबत नाहीये। काँग्रेस, मनसे आणि बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूर यांची एकत्र आहेत। उद्धव ठाकरे यांचा पक्ष इथं मात्र स्वबळावर लढतोय। नवी मुंबईमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वबळावर लढतात। युती होऊ शकलेली नाही। महाविकास आघाडी शाबूत आहे। मनसे महाविकास आघाडीमध्ये आहे इथे। पनवेलचा विचार केला तर इथं महायुती टिकवण्यामध्ये महायुतीच्या नेत्यांना यश आलेलं आहे। तीनही पक्ष इथे एकत्र आहेत। महाविकास आघाडी एकत्र आहे, मनसे त्यांच्या सोबत आहे, त्यामुळे पनवेलमधली लढत काटेकी टक्कर असणार आहे, कारण सगळीकडे एकीचं जोर इथे दिसते दोन्ही बाजूला। आणि निवडणुकांच्या या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।